नमस्कार मंडळी. अगदी कमी वेळात लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे ठरलं तर मग. या मालिकेतील अर्जुन सायली या जोडीने तर प्रेक्षकांचे मन जिंकलेच आहे. त्याशिवाय या मालिकेतील खलनायकांची टोळीही प्रसिद्ध आहे. ज्ञानेश वाडेकर, मयूर खांडगे, प्रियांका तेंडोलकर, मोनिका दाभाडे आणि केतकी पालव हे कलाकार या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत आहे. अभिनेत्री केतकी पालव या मालिकेत साक्षी शिकरे ही भूमिका साकारत आहे. केतकीने आजवर अनेक मालिका नाटकात काम केले आहे. ठरलं तर मग या मालिकेमुळे ती आता घराघरात जाऊन पोहोचली आहे. आजवर तिने सकारात्मक तसेच नकारात्मक भूमिकाही साकारल्या आहेत. सध्या तिचे आमने सामने हे नाटक हाऊसफुल आहे. याआधी तिने अनेक मालिकेत काम केले आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत देखील ज्योतिका हे नकारात्मक पात्र साकारले होते. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिने यापूर्वी श्रावणबाळ रॉकस्टार या मालिकेत काम केले होते. त्यासोबतच पितृऋण या मराठी चित्रपटात तिने भागीरथीची भूमिका साकारली होती. केतकी ही उत्कृष्ट डान्सर देखील आहे. केतकीने आतापर्यंत एकापेक्षा एक ढोलकीच्या तालावर मराठी तारका, जल्लोष, सुवर्णयुगाचा यासारख्या अनेक कार्यक्रमात नृत्याचे सादरीकरण केले आहे. ठरलं तर मग या मालिकेत भयंकर खलनायिका साकारणारी साक्षी खऱ्या आयुष्यात एक फॅमिली वुमन आहे. केतकी खऱ्या आयुष्यात विवाहित आहे. तिच्या पतीचे नाव गंधार पटवर्धन असं आहे. जवळपास 16 वर्षाच्या पासून एकत्र असून त्यांच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण झाले आहेत. 2019 मध्ये केतकी आणि गंधार यांच्याकडे लक्ष्मीचं आगमन झालं. त्यांच्या या मुलीचे नाव ईश्वरी असं आहे. 5 वर्षाच्या मुलीची आई असूनही केतकी फिटनेस, घराची जबाबदारी आणि काम या तिन्ही गोष्टी अत्यंत उत्तम पेलवते. त्यामुळे चाहत्यांकडून तिचं नेहमीच कौतुक होत असते. तर मंडळी, ठरलं तर मग या मालिकेतील केतकीचे साक्षी शिकरे हे पात्र तुम्हाला आवडते का? आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.